हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण पीएन जंक्शन डायोडचा आपण कंप्लीट स्टडी केलेला आहे. म्हणजे पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय असतं, फॉरवर्ड बायस म्हणजे काय असतं, रिव्हर्स बायस मध्ये काय असतं आणि त्याच्यामध्ये आपण एक पीएन जंक्शन डायोडचं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक बघितलेला आहे. आणि ते कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कुठलं कॅरेक्टरिस्टिक, तर पीएन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये असतानाच काय करतो, करंटला अलाउ करतो आणि रिव्हर्स बायस मध्ये असताना करंटला अलाउ करत नाही. बरोबर आहे ना? पीएन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असतानाच काय करतो, करंटला अलाउ करतो. रिव्हर्स बायस मध्ये असताना करंटला अलाउ करत नाही. हे आपण बघितलेलं आहे. ओके. आता या पीएन जंक्शन डायोडचे लार्ज नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहेत. ओके. हे जर पीएन जंक्शन डायोड डिस्कवर झाले नसते तर कदाचित आज आपण मोबाईल वापरू शकलो नसतो. लक्षात घ्या. म्हणजे आपला मोबाईल म्हणजे काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ थाउजंड्स ऑफ लॅक्स ऑफ काय असणार आहेत, पीएन जंक्शन डायोड असणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे पीएन जंक्शन डायोडचे ऍप्लिकेशन काय काय आहेत बघा. ऍप्लिकेशन्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. Applications of PN junction diode. Applications of PN junction diodes. तर याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज रेक्टिफायर. ओके. आता हे सगळे ऍप्लिकेशन डिटेलमध्ये बघायचे आहेत. सुरुवातीला लिस्ट ऑफ ऍप्लिकेशन आपण बघणार आहेत. म्हणजे ऍप्लिकेशन काय काय त्याची फक्त लिस्ट बघणार आहे. आता त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण इन डिटेल बघणार आहे. तर रेक्टिफायर म्हणजे काय एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. रेक्टिफायर म्हणजे द डिव्हाइस विच कन्वर्ट एसी इंटू द डीसी. ओके. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बोर्ड कडून येणारा जो सप्लाय आहे तो कसा असतो, अल्टरनेटिंग सप्लाय असतो, एसी सप्लाय असतो, अल्टरनेटिंग सप्लाय. ओके. तर त्याचा डीसी मध्ये कन्वर्ट करूनच आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये युज करावा लागतो. तर डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट. एसी म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. तर अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट करंट मध्ये म्हणजे एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करणारं जे डिव्हाइस आहे त्याला काय म्हणतो आपण, रेक्टिफायर असं म्हणतो. तर या रेक्टिफायर मध्ये पीएन जंक्शन डायोड युज केलेला असतो. ओके. रेक्टिफायर म्हणजे काय बघा, डिव्हाइस विच कन्वर्ट AC into DC, okay, is called as rectifier. The device which convert AC into DC is called as rectifier. So this is the first application. तर या रेक्टिफायर मध्ये महत्वाचा एलिमेंट कुठला आहे, पीएन जंक्शन डायोड आहे. सेकंड इज द झीनर डायोड. ओके. सेकंड ऍप्लिकेशन इज द झीनर डायोड. ओके. तर झीनर या सायंटिस्टनं हा डायोड काय केलेला आहे, हा एक पीएन जंक्शन डायोडच आहे जो काय केलेला आहे, झीनर या सायंटिस्टनं डिस्कवर केलेला आहे. त्याला काय किंवा इन्व्हेंट केलेला आहे, त्याला झीनर डायोड असं म्हणतो. ओके. सो इट इज अ हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोड. म्हणजे झीनर डायोड म्हणजे काय आहे, हेवीली डोप्ड पीएन जंक्शन डायोड आहे जो रिव्हर्स बायस मध्ये युज करतो आणि जो बेसिकली आपण काय करतो, व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून वापरतो. तर अनेक वेळा बघा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपण घरी आणले काही, तर त्याला काय करावं लागतं, व्होल्टेज आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय करावं लागतं. आपल्याला येणारा जो सप्लाय असतो तो थोडासा काय असतो, कमी जास्त होणारा सप्लाय असतो. आता डिव्हाइसला आपण कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय दिला नाही, कमी जास्त होणारा व्होल्टेज सप्लाय जर दिला तर काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये डिव्हाइसचं फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही किंवा ते अचानकपणे जळू पण शकतात. लक्षात घ्या डिव्हाइसेस. तर त्याच्यासाठी काय केलं असतं, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण एक डायोड वापरतो, त्याला काय म्हणतो आपण, झीनर डायोड असं म्हणतो. ओके. सो इट इज a heavily doped PN junction diode. Heavily doped PN junction diode. Heavily doped PN junction diode used for voltage stabilization
Okay, used for voltage stabilization. It is a heavily doped PN junction diode used for the voltage stabilization. Third is the photodiode. Photodiode. आता फोटोडायोड काय करतो, हा देखील एक पीएन जंक्शन डायोड आहे की ज्याचा वापर काय करू शकतो, कशासाठी करतो आपण, ऑप्टिकल सिग्नल सेन्स करण्यासाठी. ओके, इट इज a PN junction diode which can sense ऑप्टिकल सिग्नल म्हणजे लाईट, ऑप्टिकल सिग्नल्स दॅट इज लाईट. म्हणजे या फोटोडायोडवर ज्यावेळी आपण लाईट इन्सिडेंट करणार त्यावेळी काय होतो, सर्किट मधला करंट चालू होतो आणि फोटोडायोडवरचा लाईट पडायची बंद झाली की काय होतो, सर्किट मधला करंट बंद पडतो. म्हणजे लाईटच्या साईनं, म्हणजे ऑप्टिकल सिग्नलच्या साईनं किंवा लाईटच्या साईनं एखादं सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपण काय करू शकतो, फोटोडायोड यूज करू शकतो. लक्षात घ्या. ओके, फोटोडायोड सर्किट मध्ये जोडला आणि त्या फोटोडायोडवर लाईट पडली की सर्किट ऑन होतं आणि फोटोडायोडवरची लाईट पडायची बंद झाली की सर्किट ऑटोमॅटिकली ऑफ होतं. म्हणजे हा फोटोडायोड जो आहे तो थोडक्यात एक प्रकारचा काय आहे, ऑप्टिकल सेन्सर आहे. लक्षात घ्या. इट इज लाईक अ ऑप्टिकल सेन्सर, जो ऑप्टिकल सिग्नल काय करू शकतो, सेन्स करू शकतो. नेक्स्ट ऍप्लिकेशन. या सगळ्या गोष्टी इन डिटेल आपल्याला आणखी पुढे बघायच्या आहेत. लक्षात घ्या. जस्ट सुरुवातीला मी त्याची लिस्ट लिहायला लागलोय किंवा फक्त डेफिनेशन लिहायला लागलोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज सोलर सेल. नेक्स्ट इज सोलर सेल. नेक्स्ट ऍप्लिकेशन. सोलर सेललाच काय म्हणतो आपण, फोटो व्होल्टेक सेल असं म्हणतो. ओके, सो इट इज ए पीएन जंक्शन डायोड. इट इज अ पीएन जंक्शन. सोलर सेल म्हणजे देखील काय आहे, एक पीएन जंक्शन डायोडच आहे. लक्षात घ्या. which convert light energy into electrical energy. ओके, सोलर सेल हा देखील काय आहे, एक पीएन जंक्शन डायोड आहे ज्याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण, लाईटला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, इथं देखील लाईटला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला पीएन जंक्शन डायोडच यूज करावा लागतो. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ द पीएन जंक्शन डायोड. ओके, नेक्स्ट ऍप्लिकेशन is the LED. Next application is light emitting diode. अनेक वेळा तुम्ही एलईडी ऐकलेला असेल किंवा एलईडी बघितलेला देखील असेल. एलईडीचे छोटे छोटे बल्ब असतात, एलईडीच्या टीव्ही असतात. तर हा एलईडी काय आहे, पीएन जंक्शन डायोडच आहे. म्हणजे बघा, म्हणजे एलईडीच्या साइन आपण छोटे छोटे, ज्याच्या साइन आपण काय करतो, लाईटची सजावट करतो, बरोबर आहे ना. लाईटची सजावट करण्यासाठी आपण काय करावं लागतो, छोटे छोटे बल्ब आपण यूज करतो. तर त्याच्यामध्ये एलईडी असतात. किंवा तुमची जी मोबाईलची टॉर्च जी आहे, मोबाईलची टॉर्च ती देखील एक एलईडी आहे. किंवा अनेक ठिकाणी रेड ग्रीन कलरचे इंडिकेटर असतात इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसवर. रेड कलरची लाईट किंवा ग्रीन कलरची लाईट, ओके, इंडिकेटर म्हणून वापरलं जातं. तिथे देखील एलईडी असतात. आपला रिमोट जो आहे तो रिमोट मध्ये देखील काय असतो, पुढे एक एलईडी बसवलेला असतो. ओके, किंवा आपण अनेक वेळा टीव्ही वापरतो तो देखील एलईडी असतो. तर लाईट इमिटिंग डायोड हा काय आहे, इट इज अ पीएन जंक्शन डायोड which emits the light. Okay, it is a PN junction diode. It is a PN junction diode which emits light when
फॉरवर्ड बायस्ड, when it is forward biased. ओके, फॉरवर्ड बायस केल्यावर काय होतो, तो लाईट इमिट करतो. that is the LED. Next is the BJT. Next application is application number 6, that is bipolar junction ट्रान्झिस्टर. ओके, याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो BJT. BJT म्हणतात किंवा काही वेळेला जस्ट ट्रान्झिस्टर असं म्हणतात, लक्षात घ्या. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, दॅट इज BJT. ओके, याला जस्ट ट्रान्झिस्टर असं देखील आपण म्हणू शकतो. आता ट्रान्झिस्टर हा अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा पुन्हा एकदा काय आहे, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये देखील काय असतात, लार्ज नंबर ऑफ ट्रान्झिस्टर असतात. तुमचा लॅपटॉप जो आहे त्याच्यामध्ये देखील लार्ज नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स असतात. तर हा ट्रान्झिस्टर म्हणजे काय आहे, एक 2 PN जंक्शन डायोड असणारा डिव्हाइस आहे, लक्षात घ्या. ओके, ट्रान्झिस्टर is a device having 2 PN junction diodes. 2 PN junction diodes. Transistor is a device having 2 PN junction diodes. ओके, हे ट्रान्झिस्टरचं देखील आपल्याला इन डिटेल सगळं डिस्कशन बघायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, दॅट इज फोटोरेजिस्टर. नेक्स्ट 7th application is the photoresistor. ओके, आता फोटोरेजिस्टर म्हणजे हा देखील एक PN जंक्शन डायोड आहे की ज्याच्यावर लाईट पडल्यानंतर काय होतं, त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. ओके, सो इट इज ए PN जंक्शन डायोड. इट इज अ PN जंक्शन डायोड on which when light is incident काय होणार आहे, resistance changes. Okay, this is a PN junction diode on which when light is incident, resistance changes. Next, solid state laser. Next application, solid state laser. आपण अनेक वेळा बघितलेलं असेल, एक छोटीशी लेझर लाईट असते, बरोबर आहे ना. लेझर लाईट म्हणजे खूप दूरवर जाणारी एका पर्टिक्युलर कलरची लाईट असते, बरोबर आहे ना. ज्याची इंटेन्सिटी खूप स्ट्रॉंग असते, म्हणजे ब्राईटनेस त्याला खूप जास्त असतो. आपल्या डोळ्यावर पडलं तर आपल्याला खूप त्रास होतो. हाय इंटेन्सिटीची लाईट असते, एका पर्टिक्युलर कलरची लाईट असते आणि ती त्याला हाय डायरेक्शनॅलिटी असते, म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शनल लांबवर ते जाऊ शकतं, लक्षात घ्या. त्याला काय म्हणतो आपण, लेझर लाईट असं म्हणतो. ठीक आहे, तर ही लेझर लाईट प्रोड्यूस करण्यासाठी देखील काय करतो आपण, PN जंक्शन डायोड यूज करतो. ओके, सो इट इज अ PN जंक्शन डायोड. सॉलिड स्टेट लेझर काय असणार आहे, इट इज ऑल्सो PN जंक्शन डायोड which emits laser. Laser light. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे, दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट्स.
इंटिग्रेटेड सर्किट याला शॉर्ट मध्ये आपण आयसी असं म्हणतो. आयसी. अनेक वेळा तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जर रिपेअर करायला गेलेला असला एखाद्या ठिकाणी, तर ते तुम्हाला अनेक वेळा सांगतात की याचा आयसी खराब झालेला आहे. ओके, किंवा हा याचा आयसी रिप्लेस करावा लागेल. तो आयसी म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके, तर आयसी म्हणजे काय असतं? याच्यामध्ये हंड्रेड्स ऑफ डायोड्स आणि ट्रान्झिस्टर असतात आणि जे काय करतात, एक पर्टिक्युलर लॉजिकल फंक्शन काय करतात किंवा एखादा प्रोग्राम काय करतात, रन करतात. त्याला काय म्हटलं जातं? इंटिग्रेटेड सर्किट किंवा आयसी असं म्हटलं जातं. ओके, इट इज मेड फ्रॉम किंवा इट कन्सिस्ट ऑफ hundreds of diodes and transistors. ओके, एका आयसी मध्ये काय असतात? काही 100वर काय असतात? काही डायोड्स असतात, त्याचबरोबर काही ट्रान्झिस्टर्स असतात, which can perform a specific ऑपरेशन किंवा स्पेसिफिक फंक्शन काय करतात? ते परफॉर्म करतात. जसं मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, डिव्हिजन या प्रकारचे फंक्शन्स ते परफॉर्म करतात. ओके स्टुडंट्स, सो दीज आर द टोटल ऍप्लिकेशन्स ऑफ द पीएन जंक्शन डायोड. काय काय ऍप्लिकेशन आहेत बघा? फर्स्ट इज द रेक्टिफायर, सेकंड इज द झीनर डायोड, थर्ड इज द फोटो डायोड, फोर्थ इज द सोलर सेल, फिफ्थ इज द लाइट इमिटिंग डायोड, सिक्स्थ इज द बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, सेवंथ इज द फोटो रेजिस्टर, एट्थ इज द सॉलिड स्टेट लेझर, and ninth is the integrated circuit IC. Okay, so these are the total applications of the PN junction diode. Okay students, ओके, तर या पद्धतीने सगळे ऍप्लिकेशन झालेले आहेत. नेक्स्ट पार्ट आता आपण पुढे स्टडी करायचा आहे. Hello students, welcome to this class of the physics. Next part that we are going to study is the rectifier. म्हणजे आपण पीएन जंक्शन डायोडचे ऍप्लिकेशन बघितलेले आहेत आणि त्या ऍप्लिकेशन मधला फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज द रेक्टिफायर. ओके, आता हे रेक्टिफायर काय असतं लक्षात घ्या. रेक्टिफायर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस विच कन्वर्ट एसी सप्लाय इनटू डीसी सप्लाय. ओके, rectifier is a semiconductor device which convert alternating current to direct current. अल्टरनेटिंग करंट टू द डायरेक्ट करंट. म्हणजे थोडक्यात अल्टरनेटिंग करंटलाच काय म्हणतो आपण? एसी असं म्हणतो, एसी. आणि डायरेक्ट करंटला काय म्हणतो आपण? डीसी असं म्हणतो. आता एसी आणि डीसी मध्ये फरक काय असतोय? तर अल्टरनेटिंग करंट मध्ये करंटची डायरेक्शन कंटिन्युअसली अल्टरनेट होत असते. म्हणजे सपोज हा रेझिस्टन्स आहे, हा जर आपण एसीला जर जोडला, एसीचं या पद्धतीनं सिम्बॉल आहे, एसीला जर जोडला तर याला एसी असं का म्हणतात? अल्टरनेटिंग असं का म्हणतात? तर करंटची डायरेक्शन सुरुवातीला फॉरवर्ड असणार, मग परत बॅकवर्ड होणार, मग परत फॉरवर्ड होणार, मग परत बॅकवर्ड होणार, असं सेकंदाला पर सेकंदाला काय होतं? 50 टाइम्स होतं. ओके, म्हणजे करंटची डायरेक्शन फिक्स नसते, ती फॉरवर्ड बॅकवर्ड कंटिन्युअसली अशी चेंज होत असते. अशा प्रकारचा जो करंट आहे ना, त्याला काय म्हणायचं? अल्टरनेटिंग करंट म्हणायचं. आणि डायरेक्ट करंट म्हणजे काय? बॅटरीनं प्रोड्यूस केलेला करंट. म्हणजे हा रेझिस्टन्स आणि याला सपोज आपण या पद्धतीने एक बॅटरी जोडली तर काय होणार आहे? बॅटरी काय करते? नेहमी एकाच डायरेक्शन करंट सप्लाय करते. म्हणजे करंट नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्हच रेझिस्टन्स मधून फ्लो होतो, उलट्या डायरेक्शन करंट कधीही फ्लो होत नाही. याला म्हणायचं डायरेक्ट करंट. लक्षात घ्या. म्हणजे बॅटरीनं प्रोड्यूस केलेला जो करंट आहे ना,
जो ज्या करंटची डायरेक्शन नेहमी एकच असते, फिक्स असते, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, त्याला म्हणायचं डायरेक्ट करंट. आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे जो करंटची डायरेक्शन फिक्स नसते, कंटिन्युअसली फॉरवर्ड बॅकवर्ड या पद्धतीने चेंज होत असते, त्याला काय म्हणायचं एसी. आपल्या घरी जो सप्लाय आलेला आहे तो एसी आहे का डीसी आहे? तर एसी सप्लाय आहे. म्हणजे आपलं जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, इलेक्ट्रिसिटी MSEB लक्षात घ्या, ते आपल्याला डीसी सप्लाय देत नाही, तर कुठला सप्लाय देतं? एसी सप्लाय देतं. कारण का? एसीच आपल्याला इझिली प्रोड्यूस करता येतं आणि इझिली ट्रान्सपोर्ट करता येतं. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत असताना एसी मध्येच प्रोड्यूस केली जाते आणि तुम्हाला सप्लाय करताना घरी देखील एसी सप्लाय आलेला असतो, डीसी सप्लाय कधी घरी येत नाहीये. आता अनेक डिव्हाइसेस आपल्या घरी असे असतात की त्यांना डीसी सप्लाय लागतो, एसी सप्लायवर ते वर्क होत नाहीत आणि त्याच्यामुळे एसी सप्लायचं डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. आणि एसी सप्लायचं डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्जन करणारं जे डिव्हाइस आहे त्याला काय म्हणायचं? रेक्टिफायर असं म्हणायचं. ओके, एसी सप्लायचं डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्जन करणारं जे डिव्हाइस आहे त्याला रेक्टिफायर. सो रेक्टिफायर हा एक खूप इम्पॉर्टंट इलिमेंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपला मोबाईल जो आहे तो कशावर वर्क होतो? एसी वर की डीसी वर? तर डीसी वर वर्क होतो. किंवा घरी जर लॅपटॉप किंवा छोटा रेडिओ वगैरे जर असेल तर ते कशावर वर्क होतात? डीसी सप्लायवर वर्क होतात, एसी वर ते वर्क करत नाही. आणि त्याच्यामुळे काय करावं लागतं आपल्याला? सुरुवातीला एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करून त्याला काय करावं लागतं? तो सप्लाय द्यावा लागतो. आता रेक्टिफायरचे 2 टाईप आपण स्टडी करणार आहे, टाइप्स. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. फर्स्ट इज द हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, हाफ वेव्ह रेक्टिफायर. First is the half wave rectifier and second is the full wave rectifier. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 टाईप आहेत परत. ओके, एक आहे सेंटर टॅप आणि दुसरा आहे ब्रिज टाईप. ब्रिज टाईप, सेंटर टॅप टाईप अँड ब्रिज टाईप. ओके, तर सुरुवातीला हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण स्टडी करूया. फर्स्ट इज द हाफ वेव्ह रेक्टिफायर. First is the half wave rectifier. आता हे हाफ वेव्ह रेक्टिफायर काय असतं बघा. रेक्टिफायर which rectify only half wave of input AC, इनपुट अल्टरनेटिंग करंट. म्हणजे इनपुट अल्टरनेटिंग करंटचं काय करतो? तो हाफ वेव्ह फक्त रेक्टिफाय करतो, फुल वेव्ह रेक्टिफाय करत नाही. ओके, इनपुट AC is called as half wave rectifier. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये सिंगल एकच डायोड वापरला जातो. ओके, हाफ वेव्ह रेक्टिफायर uses सिंगल डायोड, सिंगल PN जंक्शन डायोड याच्यामध्ये यूज केला जातो फक्त. ओके, इट uses only single PN junction diode. तर याची डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम विल बी लाईक दिस. आता रेक्टिफायर मध्ये पहिला जो इलिमेंट असणार आहे दॅट इज द ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मर काय करतो? तर हाय व्होल्टेजचं सुरुवातीला लो व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो. कारण आपल्याकडे आलेला जो सप्लाय असतो ना तो 230 व्होल्टचा एसी सप्लाय असतो, 230 व्होल्ट. तर 230 व्होल्टचा फॉर एक्झाम्पल एसी सप्लाय जो आहे, 230 व्होल्ट एसी इज कनेक्टेड टू द प्रायमरी कॉइल ऑफ द ट्रान्सफॉर्मर. याला
प्रायमरी कॉईल. ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन कॉईल असतात, एक असते प्रायमरी कॉईल, दुसरी असते सेकंडरी कॉईल. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय असतं, हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करणं. कारण लक्षात घ्या, आपल्याला सप्लाय झालेला आपल्याकडे आलेला जो सप्लाय असतो तो असतो 230 व्होल्टचा, आणि आपले मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे आहेत, रेडिओ, लॅपटॉप, टीव्ही वगैरेचे, ते जनरली 6 to 12 व्होल्टच्या मध्ये वर्क करतात. 6 to 12 व्होल्ट. मग 230 व्होल्टचा अगोदर काय करावं लागेल, 6 to 12 व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, आणि ते कन्व्हर्जन करायचं काम कोण करतं, ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये या पद्धतीनं दोन कॉईल असतात. ओके, पहिली जी आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी कॉईल असं म्हणतो. म्हणजे लेफ्ट हँड साइडची जी कॉईल आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी कॉईल. आणि राईट हँड साइडची जी कॉईल आहे ना त्याला काय म्हणायचं, सेकंडरी कॉईल. ठीक आहे. तर प्रायमरी कॉईलला तो हाय व्होल्टेज म्हणजे 230 व्होल्टचा एसी सप्लाय दिला जातो. ट्रान्सफॉर्मर ते व्होल्टेज काय करतो, रिड्यूस करतो, आणि साधारणपणे फॉर एक्झाम्पल 12 व्होल्ट एसी सप्लाय प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर एसीचं एसी मध्येच कन्व्हर्जन करतो, डीसी मध्ये करत नाही, फक्त व्होल्टेज कमी करायचं काम करतो. ओके. आता सेकंडरी कॉईलचे दोन टर्मिनल आहेत, S1 आणि S2. ठीक आहे. आता एक डायोड असतो डी, आणि त्याची पी साइड जी आहे ती S1 ला जोडली जाते, आणि एन साइड जी आहे ती कुठे जोडली जाते, लोड रेझिस्टन्सला जोडली जाते. आणि लोड रेझिस्टन्सचा अनदर पॉइंट, सेकंड पॉइंट जो आहे तो काय केला जातो, S2 जोडला जातो. याला म्हणायचं लोड रेझिस्टन्स. लोड रेझिस्टन्स म्हणजे तुमचा काय असणार आहे, रेडिओ, टीव्ही वगैरे जे काय असेल ते. ओके. तर या दोन पॉइंटच्या मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, वी गेट द आउटपुट, P out. Okay, between these 2 points. So this is the construction of the half wave rectifier. म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय करायचं, एक ट्रान्सफॉर्मर घ्यायचा, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉईलला इनपुट हाय व्होल्टेज एसी सप्लाय द्यायचा, आणि सेकंडरी कॉईलला त्यावेळी काय मिळणार आहे, लो व्होल्टेज एसी सप्लाय मिळणार. काय मिळणार, सेकंडरी कॉईलला लो व्होल्टेज एसी सप्लायच मिळणार आहे. आणि त्या एसीचं डीसी करायला आता काय करायचं, एक पीएन जंक्शन डायोड घ्यायचा. ओके. डायोडची पी साइड जी आहे ती काय करायची, S1 ला जोडायची, आणि एन साइड काय करायची आहे, लोड रेझिस्टन्स मधून S2 ला जोडायची आहे. लक्षात घ्या, लोड रेझिस्टन्स मधून S2 ला जोडायचं. आता याचं इथं एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन कसं होणार, तो पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा. ओके, हाऊ डज इट कन्वर्ट फ्रॉम एसी टू डीसी. आता एसी सप्लाय म्हणजे काय, तर S1 S2 च्या पोलॅरिटी ज्या आहेत त्या फिक्स नसतात, त्या चेंज होत असतात. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन इथं लिहायची काही गरज आहे का बघा. ओके, पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन सांगतोय, किंवा इथं लिहितो कन्स्ट्रक्शन कसं येणार बघा. हाय व्होल्टेज AC supply is connected to primary of transformer. Primary of the transformer, so that low voltage AC supply is produced across low voltage AC supply is produced across secondary coil. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी कॉईल कुठली आहे, S1 S2. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं जातं, पी साइड ऑफ डायोड D, P side of diode D is connected to S1 ना. Connected to S1, and N side of diode
is connected to N side of diode is connected to S2 through load resistance RS. Load resistance, that is RES. That is REL, sorry. Load resistance, that is REL. ओके, लोड रेझिस्टन्स मधून काय केलं जातं, एन साइड जी आहे ती कुठं जोडलेली असते, S2 ला जोडलेली असते. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. आता याचं वर्किंग कसं होतंय बघा. वर्किंग तर इनपुट वेव्ह आणि आउटपुट वेव्ह त्याच्यासाठी आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. इनपुट आणि आउटपुट वेव्ह कशी येणार बघा आता इथं. So this is the input wave. म्हणजे एसी सप्लाय मध्ये काय होत असतं, करंट या पद्धतीने चेंज होत असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे करंट सुरुवातीला काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, मॅक्सिमम होणार आहे. त्याच्यानंतर परत 0 होणार आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह मध्ये जाणार, परत 0 होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, पॉझिटिव्हला मॅक्सिमम होणार. या पद्धतीने करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असतो. दिस इज इनपुट. हे कुणाला इनपुट आहे, डायोडला. आता वरच्या हाफ मध्ये म्हणजे याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज वन सायकल. इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे ना, त्याला काय म्हणायचं, वन सायकल असं म्हणायचं, एक सायकल म्हणायचं. आता दिस इज द हाफ सायकल, म्हणजे पहिला जो कॉन्व्हेक्स पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण, हाफ सायकल. तर पहिल्या हाफ सायकल मध्ये काय असतं, S1 पॉझिटिव्ह असतं आणि S2 काय असतं, निगेटिव्ह असतं. कारण S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह असेल तरच करंट काय होणार आहे, S1 टू S2 असा फ्लो होणार. एसी सप्लाय मध्ये करंटची डायरेक्शन माहिती आहे ना, मी मगाशी सांगितलं. सुरुवातीला S1 टू S2 असणार, मग परत S2 टू S1 होणार, परत S1 टू S2 जाणार आहे. या पद्धतीने डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत असते, चेंज होत असते. आता बघा इथं डायग्राम मध्ये, जर S1 पॉझिटिव्ह झाला, जर बघा व्यवस्थित, जर S1 पॉझिटिव्ह झाला आणि S2 जर निगेटिव्ह झाला, हे कुठल्या होतंय, फर्स्ट हाफ ऑफ द एसी मध्ये, तर काय होणार, हा डायोड पी साइड पॉझिटिव्हला जाणार आणि एन साइड जी आहे ती निगेटिव्हला जाणार. त्याच्यामुळे हा डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस होणार. आणि हा डायोड फॉरवर्ड बायस झाला की काय होणार आहे, हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. कारण आपल्याला माहित आहे डायोड फॉरवर्ड बायस झाला की करंटला अलाव करतो. त्याच्यामुळे करंट डायोड मधून लोड रेझिस्टन्स मधून म्हणजे ए टू बी असा लोड रेझिस्टन्स मधून जाणार आणि S2 ला जाणार. म्हणजे ए टू बी असा करंट फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ मध्ये काय होतं लक्षात घ्यायचं, S2 पॉझिटिव्ह होणार आणि S1 काय होणार आहे, त्या केसमध्ये निगेटिव्ह होणार. S1 निगेटिव्ह होणार. आता S2 पॉझिटिव्ह आणि S1 निगेटिव्ह झालं की काय होणार आहे, हा डायोड जो आहे त्याची पी साइड जी आहे ती निगेटिव्हला जाणार आणि एन साइड जी आहे ती कुठे जाणार आहे, इकडे पॉझिटिव्हला जाणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाणार आणि त्याच्यामुळे रिव्हर्स बायस मध्ये गेल्यामुळे हा करंटला अलाव करणार नाही. म्हणजेच काय होणार आहे, बी टू ए असा उलट्या डायरेक्शननं करंटला फ्लो होऊ देणार नाही. म्हणजे हा जो लोड रेझिस्टन्स आहे ना, एसी सप्लाय म्हणजे काय, करंटची म्हणजे हा डायोड इथं जर नसता तर काय झालं असतं, करंट सुरुवातीला ए टू बी गेला असता फर्स्ट हाफ सायकल मध्ये, नंतर बी टू गेला असता, उलटा झाला असता. म्हणजे ए टू बी, बी टू ए टू बी अशी कंटिन्युअसली करंटची डायरेक्शन काय झाली असती, अल्टरनेट झाली असते. म्हणून त्याला एसी सप्लाय असं म्हणतो. इथं डायोड जोडल्यामुळे काय होणार आहे, करंट फक्त काय होणार आहे, S1 पॉझिटिव्ह आणि S2 ज्यावेळी निगेटिव्ह असेल त्याच वेळी करंट काय होणार आहे, ए टू बी असा फ्लो होणार रेझिस्टन्स मधून. उलटा करंट फ्लो व्हायचा प्रयत्न करायला लागला की डायोड लगेच रिव्हर्स बायस होणार आणि या सर्किट मधून करंट फ्लो होणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, फर्स्ट हाफ ऑफ द एसी मध्ये S1 पॉझिटिव्ह होतंय, S2 निगेटिव्ह होतंय. देअरफॉर डायोड इज फॉरवर्ड बायस होणार आहे. डायोड फॉरवर्ड बायस झाला की काय होणार आहे, इट अलाउज द करंट टू फ्लो आणि त्याच्यामुळे करंट कसा फ्लो होणार आहे, S1
टू ए टू बी टू S2 असा करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट हाफ ऑफ द इनपुट सायकलच्या नेक्स्ट हाफ मध्ये काय होतं, S2 पॉझिटिव्ह होतं आणि S1 काय होतं, निगेटिव्ह होतं. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हा डायोड जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये जाणार. रिव्हर्स बायस मध्ये गेला की आपल्याला माहित आहे इट ऍक्ट्स लाईक अ ओपन स्विच. इट ऍक्ट्स लाईक अ ओपन स्विच म्हणजे त्या करंटला फ्लो होऊ देत नाही. आणि त्याच्यामुळे S2 टू B टू A टू S1 असा करंट फ्लोच होणार नाही. परत नेक्स्ट हाफ ऑफ द सायकल मध्ये काय होणार, S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह होणार. मग परत करंट काय होणार आहे, फ्लो होणार रेझिस्टन्स मधून. ओके. तर या पद्धतीनं करंट जो आहे तो काय होतो, लोड रेझिस्टन्स मधून फक्त एकाच डायरेक्शन फ्लो होतो, अपोजिट डायरेक्शन फ्लो होत नाही. आणि एकाच डायरेक्शन फ्लो होणारा करंट त्याला काय म्हणतो आपण, डीसी सप्लाय असं म्हणतो. सो डायग्राम मध्ये बघा, फर्स्ट हाफ मध्ये S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह असणार आहे. सेकंड हाफ मध्ये काय होतंय, S1 निगेटिव्ह होतंय आणि S2 काय होतंय, पॉझिटिव्ह होतंय. परत थर्ड हाफ मध्ये परत काय होणार आहे, S1 पॉझिटिव्ह होणार आहे, S2 निगेटिव्ह होणार. ओके. परत S1 काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, S2 पॉझिटिव्ह होणार आहे. परत S1 पॉझिटिव्ह होणार आहे आणि S2 काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. हे अल्टरनेटिंग सप्लाय मध्ये असं कंटिन्युअसली काय होत असतं, चेंज होत असतं. आणि या डायोडमुळे आता आउटपुट कसं मिळणार, मग आपल्याला आउटपुट विल बी लाईक दिस. आउटपुट विल बी लाईक दिस. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह त्यावेळी डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असणार. त्याच्यामुळे डायोड करंटला अलाव करणार आणि तो करंट आहे तसा इथं प्रोड्यूस होणार आहे. सेकंड हाफ मध्ये S1 निगेटिव्ह आणि S2 पॉझिटिव्ह झालं की डायोड करंटला अलाव करत नाही. त्याच्यामुळे इथल्या पार्टमध्ये करंटच फ्लो होणार नाहीये. म्हणजे हा अपोजिट डायरेक्शनचा करंट थोडक्यात रेझिस्टन्स मधून अलाव केला जाणार नाही. कशामुळे, डायोड रिव्हर्स बायस मध्ये झाल्यामुळे. परत नेक्स्ट पार्ट मध्ये परत S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह होणार, डायोड फॉरवर्ड बायस होणार आणि त्याच्यामुळे परत तो डायोड काय होणार आहे, करंटला अलाव करणार. त्याच्यामुळे या पार्ट मधला करंट परत फ्लो होणार आहे. परत नेक्स्ट पार्ट मध्ये काय होणार आहे, S1 निगेटिव्ह S2 पॉझिटिव्ह झाला की डायोड रिव्हर्स बायस होणार, परत करंटला अलाव करणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या काय होतं इथं, कंप्लीट वेव्ह मधली, याला वन सायकल किंवा वन वेव्ह असं म्हणायचं. वन सायकल म्हणू शकताय किंवा वन वेव्ह असं म्हणू शकताय. तर कंप्लीट सायकल किंवा कंप्लीट वेव्ह मधली काय होते, इथं हाफ वेव्हच काय केली जाते, प्रोड्यूस केली जाते. सो दिस इज आउटपुट वेव्ह फॉर्म. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतो. म्हणजे पूर्ण वेव्ह मधली हाफ वेव्हच काय केली जाते, अलाव केली जाते रेझिस्टन्स मधून. आणि रेझिस्टन्स मधून तुम्ही बघितलेलं असेल तर करंट नेहमी कसा फ्लो होतो, इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम A टू B. रिव्हर्स डायरेक्शन फ्लो होत नाही. पुन्हा एकदा पाहिजे तर वर्किंग सांगतो. ओके, दिस पॉइंट इज नेम्ड ॲज A, दिस पॉइंट इज नेम्ड ॲज B. S1 पॉझिटिव्ह झाला आणि S2 निगेटिव्ह झाला. ओके, जे फर्स्ट हाफ सायकल मध्ये होते त्यावेळी डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये जाणार. फॉरवर्ड बायस मध्ये गेला की तो करंटला अलाव करणार. म्हणजे करंट S1 टू A टू B टू S2 असा फ्लो होणार आहे. करंट विल फ्लो फ्रॉम A टू B थ्रू द लोड रेझिस्टन्स. त्याच्यानंतर आता काय होतं, नेक्स्ट हाफ सायकल मध्ये S1 निगेटिव्ह होतं आणि S2 काय होणार आहे, मग पॉझिटिव्ह होणार आहे. त्यावेळी काय होणार, डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाणार आणि त्याच्यामुळे उलट्या करंटला फ्लो होऊ देणार नाही. त्याच्यामुळे नेक्स्ट हाफ सायकल मध्ये रेझिस्टन्स मधून करंटच फ्लो होणार नाहीये. परत नेक्स्ट हाफ मध्ये S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह होणार, पुन्हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे आणि फॉरवर्ड बायस झाला की तो करंटला अलाव करतो. त्याच्यामुळे पुन्हा करंट डाऊनवर्ड डायरेक्शन फ्लो होतो. सो इन दिस वे लोड रेझिस्टन्स मधून करंट नेहमी फक्त एकाच डायरेक्शन फ्लो होतो. अपोजिट डायरेक्शन करंट फ्लोच होत नाही. आणि एका डायरेक्शन फ्लो होणारा जो करंट आहे ना त्याला काय म्हणायचं, डीसी असं म्हणायचं, डायरेक्ट करंट असं म्हणायचं. आणि अशा प्रकारे एसीचं डीसी मध्ये इथं कन्व्हर्जन केलं जातं. सो दिस इज द इनपुट वेव्ह फॉर्म अँड दिस इज द आउटपुट वेव्ह फॉर्म. याला म्हणायचं हाफ वेव्ह रेक्टिफायर. लक्षात आलं. आता हाफ वेव्ह रेक्टिफायरशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. तर कुठले कुठले फॉर्म्युले आहेत बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला आहे, तर ऍव्हरेज आउटपुट काय असणार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरचं ऍव्हरेज आउटपुट. ओके, ऍव्हरेज आउटपुट. ऍव्हरेज आउटपुटलाच आपण IDC असं म्हणतो. IDC असतं दॅट इज I0 बाय पाय. आता I0 म्हणजे काय असते, मॅक्सिमम व्हॅल्यू असते. म्हणजे हे आउटपुट जे आहे ना, त्या आउटपुट मधली ही जी करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ना,
डायग्राम मध्ये जे दिसते ती, म्हणजे करंट वाढत वाढत जाऊन किती मॅक्सिमम व्हॅल्यूला जाऊन पोहोचतो, दॅट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय पाय केलं की याची आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू मिळणार आहे. ऍव्हरेज व्हॅल्यूलाच डीसी व्हॅल्यू असं म्हणतो. सेकंड येणार आहे दॅट इज आरएमएस व्हॅल्यू किंवा आरएमएस व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू, त्याच्यानंतर आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू, तर आरएमएस व्हॅल्यू कसं काढायचं, आय आरएमएस. आरएमएस चा मिनिंग आहे रूट मीन स्क्वेअर. आरएमएस म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर. म्हणजे एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू मध्ये ऍज इट इज विचारलं जातं कॅल्क्युलेट आरएमएस व्हॅल्यू, तर ती येते पीक व्हॅल्यू डिवाइडेड बाय 2. आता हे जसे करंटसाठी इक्वेशन असणार आहे तसे व्होल्टेजसाठी पण रिलेशन येणार आहे. फी डीसी इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज फी नॉट डिवाइडेड बाय पाय येणार आहे. फी आरएमएस येणार आहे दॅट इज इक्वल टू फी नॉट डिवायडेड बाय 2 येणार आहे. दिस इज द आरएमएस व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर थर्ड आहे दॅट इज फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर, फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असतं, इट इज द रेशो ऑफ आय आरएमएस टू आयडीसी. आय आरएमएस टू आयडीसी हा जो रेशो आहे त्याला काय म्हणलं जातं, फॉर्म फॅक्टर असं म्हणलं जातं. आता आय आरएमएस बघा, आय नॉट बाय टू आहे आणि आयडीसी म्हणजे आय नॉट बाय पाय. डिव्हिजन केल्यावर आय नॉट कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक काय राहणार आहे, पाय बाय 2 फक्त शिल्लक राहणार आहे, पाय बाय 2. आणि पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते, 1.57. म्हणजे फॉर्म फॅक्टर हा फिक्सच राहतो, हा कधी चेंज होत नाही. दॅट इज 1.57. म्हणजे याच्यावर एमसीक्यू कसा विचारला जाऊ शकतो, हाऊ मच इज द फॉर्म फॅक्टर ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर, तर त्याचं व्हॅल्यू पाठ करून ठेवायची 1.57. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज रिपल फॅक्टर. म्हणजे काय, रिपल फॅक्टर. ओके. तर रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला फॉर द रिपल फॅक्टर इज लाईक दिस, दॅट इज आय आरएमएस डिवायडेड बाय आयडीसी स्क्वेअर मायनस 1 रेस टू हाफ. Ripple factor is denoted by small r. Okay, small r is equal to I RMS divided by IDC याचा स्क्वेअर मायनस 1 आणि या सगळ्याचा स्क्वेअर रूट रेस टू हाफ. IRMS बाय IDC काढलेलंच आहे ना, 1.57 चा स्क्वेअर करावा लागेल, -1 करावा लागेल आणि परत त्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर ही व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केली तर IRMS ची व्हॅल्यू येते दॅट इज 1.2 सॉरी रिपल फॅक्टरची व्हॅल्यू येते 1.21. म्हणजे ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. याची जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मध्ये आपण जाणार नाहीये, लक्षात घ्या. आता रिपल म्हणजे काय ते फक्त सांगतो, अनडिझायरेबल फ्लक्च्युएशन इन द आउटपुट व्होल्टेज. लक्षात घ्या. आता आउटपुट व्होल्टेज जे आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज कसं आहे, ते कॉन्स्टंट व्हॅल्यूचं आहे का, नाही, युनिडायरेक्शनल आहे, एका डायरेक्शनल आहे, परंतु ते पल्सेटिंग आहे. आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर कसं असतं, हे बघा इथं पॉइंट येतो, आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे एकाच डायरेक्शन करंट फ्लो होतो ना, आपण बघितलं, युनिडायरेक्शनल, बट कसं आहे ते पल्सेटिंग आहे. युनिडायरेक्शनल बट पल्सेटिंग आहे, म्हणजे कमी जास्त होत राहते. बघा आउटपुट बघा की या डायग्राम, इथं आउटपुट वेव्हफॉर्मची जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये बघा सुरुवातीला व्होल्टेज 0 आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम होते, परत 0 होते, इथून पुढे काही वेळ 0च राहते इथपर्यंत, इथून इथपर्यंत. म्हणजे ए टू बी काय होतंय, मॅक्सिमम होतंय, बी टू सी परत काय होतंय, कमी होत जाते, 0 होतंय, सी टू डी परत 0 आहे, डी टू ई परत वाढत जाते, परत मॅक्सिमम होतंय. म्हणजे काय म्हणायचं, याला पल्सेटिंग म्हणायचं, कमी जास्त होणार आहे, लक्षात घ्या. आणि यालाच काय म्हणायचं, रिपल असं म्हणायचं. हा जो वेव्ह फॉर्म आहे ना, याला रिपल असं म्हणायचं.
लक्षात येत आहे? तर रिपल म्हणजे काय? अनडिझायरेबल and unwanted fluctuations in output of rectifier is called as रिपल. ओके. ऍक्च्युली आउटपुटला आपल्याला काय पाहिजे? एक कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म व्होल्टेजचा सप्लाय पाहिजे. असा कमी जास्त होणारा सप्लाय नको आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेवढा रिपल फॅक्टर किंवा रिपल जेवढे कमी तेवढा तो रेक्टिफायर चांगला, हे लक्षात ठेवा. ओके. लेस द रिपल फॅक्टर ओके, more efficient rectifier. Less the ripple factor, more efficient rectifier असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, रिपल फॅक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाची गोष्ट, हाफ वेव्ह रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी काय वेळेला विचारतात. हाफ वेव्ह रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी म्हणजे आउटपुटची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर हा देखील एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा मॅक्सिमम होणं पर सेकंड पर टाइम. फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर is equal to काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट असणार आहे. म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असतो तुम्हाला सांगतो. जर इनपुटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल तर हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी किती असेल? आन्सर येणार आहे 50 हर्ट्झ. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतोय, इनपुट एसी ची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. इनपुट एसी ची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. तर रेक्टिफायरच्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? तर 50 हर्ट्झच असणार आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून ते हाफ नाही करायचं, फ्रिक्वेन्सी मात्र तेवढीच राहते. फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर is equal to frequency of input. Okay, that is, if input frequency is 50 hertz, then output frequency is also 50 hertz. Okay. Next is the efficiency of half wave rectifier. Efficiencyचा फॉर्म्युला आहे, efficiency is denoted by eta. It is equal to the load resistance, म्हणजे आउटपुटला जो रेजिस्टन्स जोडलाय ना त्याला लोड रेजिस्टन्स म्हणायचं. लोड रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लोड रेजिस्टन्स प्लस फॉरवर्ड बायस रेजिस्टन्स इंटू काय होणार आहे? 100. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इफिशियन्सी ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर. RF हा RL म्हणजे काय आहे? लोड रेजिस्टन्स आहे. लोड रेजिस्टन्स. ओके, आणि RF म्हणजे काय आहे? आता रेजिस्टन्स फॉरवर्ड बायस मध्ये जाणार ना, कंडक्ट करत असणार, तर फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यानंतर त्याला काहीतरी रेजिस्टन्स स्वतःचा असतो, तर त्याला फॉरवर्ड बायस रेजिस्टन्स असं म्हणायचं. फॉरवर्ड बायस रेजिस्टन्स. RL डिवाइडेड बाय RL प्लस RF इंटू 100 नाहीये, सॉरी इथं
ओके, इंटू काय आहे 40.6 आहे. इट इज 40.6% मध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम इफिशियन्सी किती असते माहितीये का? हाफ वेव्ह रेक्टिफायरची मॅक्सिमम इफिशियन्सी असते 40.6, कारण ते हाफ वेव्ह प्रोड्यूसच करत नाही ना. म्हणजे हाफ वेव्ह प्रोड्यूस करत नाही म्हणजे राहिली 50% वेव्ह, आणि 50% वेव्ह मध्ये पण काय होतं, ते फॉरवर्ड बायसला थोडस एनर्जी द्यावी लागते, आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम इफिशियन्सी किती येते हाफ वेव्ह रेक्टिफायरची 40.6 येते. म्हणजे याच्यापेक्षाही काय असते, हाफ वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी कमी असते. परत लोड रेझिस्टन्स म्हणजे फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स किती आहे त्याच्यावर आणि काय होणार आहे, ती कमी होणार आहे. ओके, तर बघा आपण काय काय फॉर्म्युले बघितलेले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. पहिला आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय असतं, इट इज I0 बाय पाय किंवा V0 बाय पाय. आरएमएस व्हॅल्यू असतं I0 बाय 2 किंवा V0 बाय 2, आणि फॉर्म फॅक्टर असतो 1.57, दॅट इज पाय बाय 2, आणि रिपल फॅक्टर असतो 1.21. ओके, आणि इफिशियन्सी ऑफ दी काय असणार आहे, याची फ्रिक्वेन्सी किती असते, हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुटची फ्रिक्वेन्सी इनपुट एवढीच. त्याचबरोबर इफिशियन्सी मॅक्सिमम किती असते, 40.6 असते. ओके, आणि इफिशियन्सी काढायचा फॉर्म्युला काय, लोड रेझिस्टन्स डिवायडेड बाय लोड रेझिस्टन्स प्लस फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स इंटू 40.6. ओके, याचा क्वेश्चन बघा. द पीक व्होल्टेज इन आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर डायोड इज फेड विथ सायन्यूसायडल सिग्नल विदाउट फिल्टर इज 10 व्होल्ट. द डीसी कंपोनंट ऑफ आउटपुट व्होल्टेज, म्हणजे पीक व्होल्टेज दिलेलं आहे, व्होल्टेज पीक व्हॅल्यू दिली आहे. पीक व्हॅल्यू म्हणजे आपण V0 न रिप्रेझेंट करतोय, आणि ती किती व्हॅल्यू दिली, 10 व्होल्ट. दिस इज द पीक व्हॅल्यू. तर डीसी कंपोनंट म्हणजे, डीसी म्हणजेच काय सांगितले, ऍव्हरेज व्हॅल्यू काढायला सांगितले, म्हणजे फी डीसी काढायला सांगितलंय. फी डीसी म्हणजे काय असतं, V0 डिवायडेड बाय पाय असतं, बरोबर आहे ना. V0 बाय पाय फक्त फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. I0 बाय पाय किंवा V0 बाय पाय याला ऍव्हरेज व्हॅल्यू किंवा डीसी व्हॅल्यू असं म्हणतो. ओके, सो 10 डिवायडेड बाय काय येणार आहे, आन्सर विल बी 10 डिवायडेड बाय पाय. सो त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे, बी आन्सर येणार, 10 बाय पाय व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचं कन्स्ट्रक्शन बघूया. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, कारण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये दोन टाईप आहेत. एक आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, आणि दुसरा आहे ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर. तर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचं कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा बघा. तर मगाशी जसं सांगितलं तसं काय असणार आहे, आपल्याला अवेलेबल एसी सप्लाय जो असतो तो हाय व्होल्टेजचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 230 व्होल्ट एसी सप्लाय, आणि 230 व्होल्ट एसी सप्लाय आपल्याला काय करावं लागेल, अगोदर रिड्यूस करावं लागेल, कमी व्होल्टेज करावं लागेल ते. आणि व्होल्टेज कमी करण्यासाठी काय वापरतो, इथं ट्रान्सफॉर्मर वापरतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल असते. सेकंडरी कॉईलला काय असतात, दोन एंड असतात, त्याला काय म्हणायचं, S1 S2 असं म्हणायचं. ठीक आहे, आता सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये इथं काय असतं, सेंटरला आणखी एक टॅप असतं किंवा सेंटरला अनेक कनेक्शन असतं, त्याला आपण टी म्हणूया किंवा सेंटर टॅप म्हणूया. म्हणजे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आउटपुटला काय असतात, 3 कनेक्शन असतात, S1 S2 आणि सेंटर टॅपचं टी, असे 3 कनेक्शन असणार आहेत. आता सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती डायोड यूज करतो, तर लक्षात घ्या, इट युजेस 2 डायोड्स. आणि पुन्हा एकदा याला फुल वेव्ह रेक्टिफायर असं का म्हटलं जातं, बिकॉज हा फुल वेव्ह रेक्टिफाय करतो, फुल वेव्ह रेक्टिफाय करतो, हा वेव्ह रेक्टिफाय करत नाही. फुल वेव्ह रेक्टिफायर करत असल्यामुळे त्याला काय म्हणायचं, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणायचं. आता बघा काय करायचं, दोन डायोड घ्यायचं, डायोड D1 ची पी साइड, डायोड D1 ची पी साइड S1 ला जोडायची, त्याच्यानंतर D2 ची पी साइड देखील काय करायची आहे, S2 ला जोडायची आहे. म्हणजे बघा, पी साइड्स ऑफ D1 अँड D2 आर कनेक्टेड टू द S1 अँड S2 रिस्पेक्टिव्हली. D1 D2 च्या दोन्ही साइड ज्या आहेत, म्हणजे N साइड, राहिलेल्या दोन साइड एकत्र जोडायच्या, कनेक्टेड कॉमनली
कॉमन जोडायचं अँड देन इट इज कनेक्टेड टू सेंटर टॅप थ्रू द लोड रेझिस्टन्स. म्हणजे इथं आपल्याला या 2 पॉईंटच्या मध्ये लोड रेझिस्टन्सच्या 2 पॉईंट मध्ये काय मिळणार आहे आपल्याला, फी आउटपुट मिळणार आहे. हा असणार आहे तुमचा लोड रेझिस्टन्स. सो दिस इज अ व्हेरी सिंपल कनेक्शन ऑफ द सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. आता याचं फंक्शनिंग कसं होणार बघा. फंक्शनिंग तर इनपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. दिस इज द इनपुट वेव्ह फॉर्म. मग अशी जो काढला होता तो ऍज इट इज तसंच येणार आहे. ओके. तर याच्यामध्ये व्होल्टेजचं व्हेरिएशन जे आहे ते वाढत जाणार, मॅक्सिमम होणार, परत 0 होणार, त्याच्यानंतर काय होणार आहे, उलटा करंट फ्लो होणार आहे, त्याच्यानंतर परत 0 होणार आहे, परत वाढत जाऊन सेम डायरेक्शन करंट फ्लो होणार, परत 0 होणार, परत काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन करंट फ्लो होणार. ओके. तर या पद्धतीने हा इनपुट वेव्ह फॉर्म असणार आहे. इनपुट. ओके. याची ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना त्याला काय म्हणायचं, पीक व्हॅल्यू. दॅट इज फी नॉट किंवा आय नॉट. हे प्लस फी नॉट किंवा मायनस फी नॉट, मधली व्हॅल्यू 0. सो दिस इज द इनपुट. दिस इज द इनपुट. आता आउटपुटला कसं होणार आहे, आता बघा. फर्स्ट हाफ मध्ये काय असतं, S1 पॉझिटिव्ह असतं आणि S2 काय असतं, S2 निगेटिव्ह असणार आहे. S1 पॉझिटिव्ह झाला आणि S2 निगेटिव्ह झाला तर काय होणार, डायोड D1 फॉरवर्ड बायस होणार आहे. आणि D1 फॉरवर्ड बायस झाला आणि D2 रिव्हर्स बायस झाला तर इथून D2 मधून तर अजिबात करंट फ्लो होऊ शकत नाही. बरोबर आहे ना. बघा इथं मी सांगतोय, S1 इथं काय झाला, सपोज पॉझिटिव्ह झाला, S1 पॉझिटिव्ह झाला. फर्स्ट हाफ मध्ये काय असते, फर्स्ट हाफ ऑफ द सायकल मध्ये S1 पॉझिटिव्ह आणि S2 काय असणार आहे, निगेटिव्ह. S1 पॉझिटिव्ह झाला की काय होणार आहे, पॉझिटिव्ह साइड, पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू P साइड ऑफ द D1 अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू P साइड ऑफ द D2. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, D1 फॉरवर्ड बायस मध्ये जाणार, D2 रिव्हर्स बायस मध्ये जाणार. आता D1 फॉरवर्ड बायस मध्ये गेला तर D1 फक्त करंटला अलाव करणार, D2 करंटला अलाव करणार नाही. त्याच्यामुळे करंट कसा फ्लो होणार बघा, S1 मधून D1 मधून. ओके. सो फॉर एक्झाम्पल दिस इज पॉइंट A आणि हा पॉइंट काय असणार आहे, T. S1 D1 A टू T असा करंट फ्लो होणार. म्हणजे लोड रेझिस्टन्स मधून करंट कसा फ्लो होणार आहे, A टू T असा फ्लो होणार. ओके. A टू T असा करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ मध्ये काय होणार आहे, आता S1 नेक्स्ट हाफ मध्ये S1 निगेटिव्ह होणार आणि S2 काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. आता S2 पॉझिटिव्ह झाला, S2 काय झाला, सपोज S2 सपोज आता पॉझिटिव्ह झाला आणि S1 जर निगेटिव्ह झाला तर काय होणार, D2 फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आणि D1 आता रिव्हर्स बायस मध्ये जाणार. म्हणजे करंट आता कोणामधून जाणार, D2 मधून परत A पॉइंटला जाणार, लोड रेझिस्टन्स मधून परत सेंटर टॅपला जाणार. म्हणजे पुन्हा एकदा बघा, करंट कसा फ्लो व्हायला लागलाय, A टू T असा जायला लागलाय. म्हणजे इथं काय झालं, लोड रेझिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन A टू T अशी एकच डायरेक्शन आहे आणि त्यालाच काय म्हणायचं, DC सप्लाय. म्हणजे अशा प्रकारे इनपुट आहे AC, परंतु लोड रेझिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो मात्र कसा आहे, कंटिन्युअसली डीसीचा आहे. लक्षात घ्या. आणि या पद्धतीने एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. बघा पुन्हा एकदा सांगतोय, इन फर्स्ट हाफ ऑफ द AC S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह आणि त्याच्यामुळं या फर्स्ट हाफ मध्ये काय होणार आहे, D1 इज फॉरवर्ड बायस्ड आणि त्याच्यामुळे करंट फ्लो होणार आहे S1 कडून S1 टू D1. ओके. त्याच्यानंतर या पॉइंटला A नेम करूया, त्याच्यानंतर A मधून T मध्ये असा हा करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. दॅट इज करंट फ्लोज थ्रू लोड रेझिस्टन्स फ्रॉम A टू T.
आणि त्याच्यामुळे आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे ना तो ऍज इट इज लाईक दिस येणार आहे. हा कुणामुळं D1 फॉरवर्ड बायस झाल्यामुळं, D1 मुळे हा करंट फ्लो होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ मध्ये काय होतं, S1 निगेटिव्ह S2 पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे काय होणार आता D2 फॉरवर्ड बायस जाणार आणि D1 रिव्हर्स बायस मध्ये जाणार. ओके, आणि त्याच्यामुळे आता करंट कसा फ्लो होणार आहे, D2 मधून करंट फ्लो होणार. आता S2 पॉझिटिव्ह झाला तर S2 कडून D2 मधून A ला जाणार आणि A मधून परत काय होणार आहे असा T ला जाणार आहे. म्हणजे करंट काय होतो पुन्हा एकदा A टू T असाच फ्लो होतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, करंट विल बी लाईक दिस. म्हणजे लोड रेझिस्टन्स मधून फ्लो होणार करंट कंटिन्युअसली A टू Tच आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला एक्स ऍक्सिसच्या वरच काढावं लागेल. हे कुणामुळे प्रोड्यूस होणार आहे, D2 मुळे. ओके, परत काय होणार आहे, नेक्स्ट हाफ सायकल मध्ये परत D1 फॉरवर्ड बायस होणार. त्याच्यामुळे परत काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. त्याच्या पुढच्या नेक्स्ट हाफ सायकल मध्ये काय होणार आहे, पुन्हा D2 आता फॉरवर्ड बायस होणार आणि D2 फॉरवर्ड बायस झाल्यामुळे तो देखील काय करणार आहे, करंटला अलाव करणार आणि पुन्हा एकदा करंट जो आहे तो कसा फ्लो होणार आहे, फ्रॉम A टू T. म्हणजे लोड रेझिस्टन्स मधून करंट नेहमी काय होतोय, एकाच डायरेक्शननं प्रोड्यूस होतोय आणि अशा प्रकारे काय होणार आहे, एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन होत आहे. आणि इथं लक्षात घ्या, तुम्हाला फुल वेव्ह इथं निर्माण झालेली दिसते. त्याच्यामुळे काय म्हणणार, याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर असं म्हणणार आहे. ओके, सो दिस इज द सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. तर इथं थोडंसं डिस्क्रिप्शन लिहितो. इन फर्स्ट हाफ वेव्ह काय होणार आहे, फर्स्ट हाफ वेव्ह मध्ये S1 पॉझिटिव्ह अँड S2 निगेटिव्ह, therefore current flows S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह अँड therefore डायोड काय होणार आहे, डायोड कुठला डायोड फॉरवर्ड बायस होणार, therefore डायोड D1 जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये जाणार अँड D2 काय असणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये जाणार. अँड therefore current flows from S1 D1 A टू T असा करंट फ्लो होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट हाफ मध्ये कसं होणार मग आता, इन नेक्स्ट हाफ D2 इज, नेक्स्ट हाफ काय होणार आहे, S1 निगेटिव्ह आणि S2 पॉझिटिव्ह होणार आहे. नेक्स्ट हाफ सायकल मध्ये S1 निगेटिव्ह अँड S2 काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार. आणि असं झाल्यामुळे काय होणार आहे, देअरफोर डायोड D2 जो आहे तो काय होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार अँड D1 जो आहे तो काय होणार आहे, रिव्हर्स बायस होणार. अँड देअरफोर आता करंट कसा फ्लो होणार आहे, करंट फ्लोज फ्रॉम S2 टू D2 अँड फ्रॉम A टू T. म्हणजे कंटिन्युअसली रेझिस्टन्स मधून फ्लो होणार करंट A टू T असाच फ्लो होतोय. ओके, सो इन दिस वे DC इज कन्व्हर्टेड इंटू AC. आता याच्याच रिलेटेड वन्स अगेन जसे हाफ वेव्ह रेक्टिफायरचे सगळे फॉर्म्युले आहेत, तसे फुल वेव्ह रेक्टिफायरचे देखील फॉर्म्युले आहेत. ओके, आणि हे फॉर्म्युले काय काय येणार बघा. इम्पॉर्टंट फॉर्म्युले. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट कुठला आहे, दॅट इज ऍव्हरेजचा फॉर्म्युला, ऍव्हरेज आउटपुट.
ॲव्हरेज आउटपुट, त्यालाच काय म्हणतो आपण, फी डीसी किंवा आयडीसी असं म्हणतो. आयडीसी अँड व्हीडीसी चे फॉर्म्युले. आय डीसी, तर आयडीसी चा फॉर्म्युला येणार आहे आता, दॅट इज 2I0 बाय पाय. पूर्वी I0 बाय पाय होतं, फुल वेव्ह रेक्टिफायरला ते फक्त डबल होतं. 2 टाइम्स I0 डिवायडेड बाय पाय. I0 म्हणजे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू. तसं VDC किती येणार बघा, दॅट इज 2 टाइम्स पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज डिवायडेड बाय काय येणार आहे, पाय येणार आहे. दॅट इज द ॲव्हरेज आउटपुट. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे दॅट इज RMS आउटपुट. RMS आउटपुट, RMS आउटपुटची व्हॅल्यू दॅट इज RMS येणार आहे, दॅट इज I0 बाय √2. जे पूर्वी I0 बाय 2 आलं होतं हाफ वेव्ह रेक्टिफायरला, ते I0 बाय √2 येते. आणि फी RMS ची व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज φ0 बाय √2 येणार आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला होता दॅट इज फॉर्म फॅक्टर. थर्ड फॉर्म्युला वॉज रिलेटेड टू द फॉर्म फॅक्टर. तर फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असतं आपण बघितलेलं आहे, दॅट इज इट इज द रेशिओ ऑफ IRMS टू IDC. RMS व्हॅल्यू आणि DC व्हॅल्यू म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू यांचं काय असणार आहे, डिव्हिजन असणार आहे, रेशो असणार आहे. आणि ती व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज पाय बाय 2√2 येणार आहे. पाय बाय 2√2. ओके, पाय डिवायडेड बाय 2√2. And next is the ripple factor. Ripple factor. रिपल फॅक्टरचा पूर्वी जो बघितलेला फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आहे ना, आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर रिपल फॅक्टरची व्हॅल्यू येते 0.48. हे रिपल फॅक्टर येतं. नेक्स्ट आहे दॅट इज इफिशियन्सी. इफिशियन्सी एक्झॅक्टली काय होते, डबल होते. इफिशियन्सी इज डिनोटेड बाय इटा आणि त्याचा फॉर्म्युला आहे दॅट इज लोड रेझिस्टन्स डिवायडेड बाय लोड रेझिस्टन्स प्लस फॉरवर्ड बायस रेझिस्टन्स ऑफ द डायोड इंटू काय होणार आहे, 40.6चं डबल काय होणार आहे, 81.2% होणार आहे. म्हणजे मॅक्सिमम इफिशियन्सी फुल वेव्ह रेक्टिफायरची किती असते, 81.2% असते. त्याच्यापेक्षा जास्त नसते, 81.2% इफिशियन्सी. ओके. तर या पद्धतीने हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, ओके, रिलेटेड टू द फुल वेव्ह रेक्टिफायर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, फुल वेव्ह रेक्टिफायरची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. तर लक्षात घ्या, एका सायकलमध्ये तिथं 2 पीक मिळतात आपल्याला, 2 मॅक्सिमम मिळतात, बरोबर आहे ना. हा ग्राफ जर बघितला, इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे, इथून इथपर्यंतचा पार्ट जो आहे ना, त्याला काय म्हणणार आपण, 1 सायकल असं म्हणणार. तर इनपुट वेव्ह मध्ये काय होतं, एका सायकलमध्ये एकच मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. मॅक्सिमम म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू एका सायकलमध्ये. आणि इथं आउटपुटमध्ये मात्र बघितलं की इथून इथपर्यंत 1 सायकल आहे आणि एका सायकलमध्ये आपल्याला काय मिळतात, 2 वेळा मॅक्सिमम मिळतात. इथे एकदा मॅक्सिमम मिळते आणि इथे एकदा मॅक्सिमम मिळते, 2 वेळा मॅक्सिमम मिळतात. त्याच्यामुळं इनपुटची फ्रिक्वेन्सी 50 असेल तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी त्याची काय होणार आहे, डबल होणार आहे, म्हणजे 100 होणार आहे. लक्षात येते. तर हा एक महत्वाचा पॉइंट रिलेटेड टू दिस. Next, that is frequency of output of full wave rectifier. Full wave rectifier is double the frequency of काय असणार आहे, इनपुट असणार आहे. ओके. म्हणजे क्वेश्चन याच्यामध्ये असा आला, फॉर एक्झाम्पल, इफ frequency of input is काय असेल, 50 हर्ट्ज असेल. फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट किती आहे, 50 हर्ट्ज आहे. देन
फ्रिक्वेन्सी ऑफ आउटपुटची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे इज असणार आहे 100 हर्ट्झ. दिस इज ओनली फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर. लक्षात येते म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरला इनपुटची फ्रिक्वेन्सी 50 असेल तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी 50 येणार. हे हाफ वेव्हला होत आहे. आणि फुल वेव्हला काय होणार फुल वेव्ह रेक्टिफायरला तर इनपुटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी आपल्याला 100 हर्ट्झ मिळते. ओके हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट रेक्टिफायर आहे दॅट इज सेंटर टॅप झाला ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर. नेक्स्ट इज द ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एकच डायोड वापरलेला होता. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 डायोड वापरलेले होते D1 D2. आता ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय वापरणार आहे आपण 4 डायोड्स वापरणार आहे. ओके सो इट युजेस 4 diodes as shown in figure. ओके आणि हे डायोड कसे जोडलेले असणार बघा दे आर लाईक दिस. म्हणजे इथं ब्रिज म्हणजे काय असतं रेक्टेंगल असतं. म्हणजे पुन्हा एकदा बघा इनपुट सप्लाय जो आहे तो प्रायमरीला जोडलेला असणार आहे. जो काय असणार आहे हाय व्होल्टेज असणार आहे 230 व्होल्ट AC. हे कुठे जोडलेला असणार आहे इट इज दिस हाय व्होल्टेज इनपुट AC सप्लाय इज गिवन टू द प्रायमरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आता हा ट्रान्सफॉर्मर काय करतो हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेज मध्ये कन्व्हर्जन करतो. ओके आणि आपल्याला काय मिळणार आहे S1 S2 या सेकंडरीच्या 2 टर्मिनलच्या मध्ये काय मिळणार आहे लो व्होल्टेज पुन्हा एकदा AC सप्लायच मिळणार आहे. AC म्हणजे काय व्होल्टेज कंटिन्युअसली प्लस मायनस होत राहतं. आता याच्यामध्ये काय करायचं बघा इथं डायोड्स कनेक्ट करायचे. ओके डायोड्स कसे कनेक्ट करायचे आहे लाईक दिस 4 डायोड्स आर कनेक्टेड. जस्ट अ मिनिट अगोदर ही डायोडची डायग्राम काढून घेऊया. डायग्राम इज लाईक दिस. ओके सो इट इज कनेक्टेड लाईक दिस आणि S1 S2 जे आहे ते इथं कनेक्ट केलेले आहे. आणि लोड रेझिस्टन्स जो आहे तो इथं जोडलेला आहे. दिस इज द लोड रेझिस्टन्स दॅट इज RL. ओके डायोड D1 D2 D3 अँड D4. आता हे डायोडची डायग्राम कशी लक्षात ठेवायचं याच्यामधला मेन पॉईंट काय बघा लोड रेझिस्टन्सचं एक टर्मिनल. ओके इथं बघा ही N साइड आणि N साइड N आणि N साइड एकत्र आहे ना तिथं लोड रेझिस्टन्सचं एक टर्मिनल जोडायचं. आणि इथं बघा D2 आणि D3चं काय आहे PP जिथं एकत्र आहे तिथं काय करायचंय दुसरं टर्मिनल जोडायचंय. म्हणजे जिथं N एकत्र आहे तिथं लोड रेझिस्टन्सचं एक टर्मिनल जोडायचं. PP साइड एकत्र आहे तिथं काय करायचं दुसरं टर्मिनल जोडायचं. आणि राहिलेल्या 2 टर्मिनलला काय करायचं आहे इनपुट AC सप्लाय द्यायचा आहे. लक्षात येते का मी काय सांगतोय म्हणजे डायग्राम काढत असताना अशी देखील डायग्राम काढली तरी चालेल. अगोदर लोड रेझिस्टन्स काढा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. एका साईडला दोन्हीच्या N आल्या पाहिजेत. एका साईडला दोन्हीच्या लोड रेझिस्टन्सच्या एका साईडला दोन्ही N आल्या पाहिजेत. आणि दुसऱ्या साईडला काय झालं पाहिजे लोड रेझिस्टन्सच्या दुसऱ्या साईडला दोन्ही PP आले पाहिजेत. P म्हणजे पॉझिटिव्ह साइड ऑफ द डायोड. आणि बाकीचं कनेक्शन मग तुम्ही लक्षात ठेवू शकता.
अशी डायग्रॅम लक्षात ठेवायची. डायग्रॅम डायोडची कशी लक्षात ठेवायची ते कळलं का बघा. ही डायग्रॅम कशीही काढता आली पाहिजे. सपोज मी डायोड लोड रेझिस्टन्स उभा ड्रॉ केला, असं पण काढू शकतो. लोड रेझिस्टन्स उभा. आता डायोड कसं जोडावं लागेल? लोड रेझिस्टन्सच्या एका साईडला दोन्ही डायोडचं काय पाहिजे? एन एन जोडायला पाहिजे एकत्र अगोदर. एन एन एका साईडला एन एन झालं, आणि दुसऱ्या साईडला काय झालं पाहिजे? पी पी एकत्र गेलं पाहिजे दुसऱ्या साईडला. ओके. आणि ह्या राहिलेल्या टर्मिनल मध्ये 2 मध्ये काय करणार आहे तुम्ही? इनपुट एसी सप्लाय जोडणार आहे. या पद्धतीने ही डायग्राम लक्षात ठेवा. म्हणजे अगोदरच काय करायचं? लोड रेझिस्टन्सच काढायचा अगोदर. लोड रेझिस्टन्सच्या एका साईडला दोन्ही एन एन जोडायचं आणि दुसऱ्या साईडला दोन्ही पी पी जोडायचं, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. डायग्राम काढताना हे डायोडचा सिक्वेन्स मग ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात राहतोय. ठीक आहे. आता इथं बघा, फर्स्ट हाफ वेव्ह मध्ये इनपुट आउटपुटचं रिलेशन कसं येणार बघा. Input AC cycle, it is like this. AC सप्लाय जो असतो तो असा असतो, सुरुवातीला प्लसला असतो, त्याच्यानंतर मायनसला जातो, त्याच्यानंतर परत प्लसला जातो, त्याच्यानंतर परत मायनसला जातो. या पद्धतीने कंटिन्युअस फ्लक्च्युएशन होत असतं इनपुटमध्ये. दिस इज द फ्लक्च्युएशन ऑफ द इनपुट सप्लाय. त्याच्यानंतर आउटपुट आता कसं मिळणार आहे? आउटपुट काय मिळणार आहे? फुल वेव्हच मिळणार आहे. आणि ते कसं मिळणार लक्षात घ्या. आता बघा, सुरुवातीला S1 पॉझिटिव्ह झाला आणि S2 निगेटिव्ह झाला तर काय होईल? म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये S1 काय असतं? पॉझिटिव्ह असतं आणि S2 असतं ते निगेटिव्ह असतं. त्याच्यामुळे करंट कसा फ्लो होणार? जरा व्यवस्थित लक्ष द्या. S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह झाला तर पॉझिटिव्ह टर्मिनल काय होतं? D1 ला जातंय आणि D2च्या निगेटिव्ह साईडला जातं, म्हणजे हा रिव्हर्स बायस होणार, हा फॉरवर्ड बायस होणार आहे. बघा, आता S2 निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह साईड काय झाली पाहिजे? एन साईडला गेली पाहिजे, म्हणजे D3 हा काय होणार आहे? फॉरवर्ड बायस होणार आणि D4 हा काय होणार आहे? रिव्हर्स बायस मध्ये जाणार. म्हणजे S1 पॉझिटिव्ह आणि S2 निगेटिव्ह झालं तर D1 D3 काय होतात? फॉरवर्ड बायस होतात, म्हणजे करंटला अलाव करतात. आणि D2 D4 मात्र काय होतात? रिव्हर्स बायस होतात, म्हणजे करंटला अलाव करत नाही. त्याच्यामुळे करंट कसा फ्लो होणार बघा? S1 कडून जाणार, इथे येणार या टर्मिनलला. आता फॉरवर्ड बायस डायोड आहे ना, तिथूनच करंट फ्लो होणार, म्हणजे D1 मधून येणार, ए पॉइंटला येणार. फॉर एक्झाम्पल दिस इज पॉइंट ए. लोड रेझिस्टन्स मधून फ्लो होणार इकडे, कारण इथं रिव्हर्स बायस असल्यामुळे इकडे पाथ ओपन असणार आहे. बी पॉइंटला पोहोचणार. बी पॉइंट मधून D3 मधून काय होणार आहे? S2 ला जाणार. असा करंट फ्लो होणार. इथे येणार, मग इथून असं जाणार आहे, मग इथून इकडे जाणार आहे आणि मग काय होणार आहे? अशी या पद्धतीनं S2 ला जाऊन पोहोचणार. ओके, हे फर्स्ट हाफ मध्ये. ठीक आहे, लक्ष येते का बघा. पुन्हा एकदा ही डायग्राम कॉपी करून तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल आणखी क्लिअरली. बघा कसं होणार इथं. इन फर्स्ट हाफ ऑफ AC, इन फर्स्ट हाफ ऑफ AC काय होणार इथं? करंट कसा फ्लो होणार आहे?
फर्स्ट हाफ ऑफ द एसी मध्ये काय होणार बघा, हे S1 जे आहे S1 जे आहे ते पॉझिटिव्ह होणार आणि S2 जे आहे ते निगेटिव्ह होणार आणि त्याच्यामुळे D1 हा डायोड काय होणार आहे, दिस इज फॉरवर्ड बायस होणार. D1 डायोड फॉरवर्ड बायस, S2 निगेटिव्ह झाल्यामुळे D3 देखील फॉरवर्ड बायस होणार आणि D4 रिव्हर्स बायस मध्ये जाणार आहे. D2 आणि D4 काय जाणार आहे तर रिव्हर्स बायस मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे करंट जो आहे तो S1 मधून त्याच्यानंतर S1 मधून इथे येणार, ओके, या पॉइंटला. त्याच्यानंतर D1 मधून फ्लो होणार, त्याच्यानंतर ए पॉइंटला पोहोचणार. ए पॉइंट मधून लोड रेझिस्टन्स मधून, कारण हा D4 रिव्हर्स बायस असल्यामुळे तिथून करंट डायरेक्ट जाऊ शकत नाही, त्याच्यापासून बी पॉइंटला येणार. बी मधून D3 मधून काय होणार आहे, इट इज मुव्हिंग लाईक दिस टू द S2 पर्यंत हा करंट जाणार आहे. ओके, हे फर्स्ट हाफ मध्ये असं होणार आहे. सो करंट थ्रू लोड रेझिस्टन्स फ्लोज फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. त्याच्यानंतर इन सेकंड हाफ ऑफ AC, इन सेकंड हाफ ऑफ AC काय होणार आहे, वन्स अगेन डायग्राम इज लाईक दिस. करंट कसा फ्लो होणार आहे सेकंड हाफ मध्ये, तर आता सेकंड हाफ मध्ये काय होणार आहे, S2 विल बिकम पॉझिटिव्ह नाऊ. S2 पॉझिटिव्ह होणार, S1 निगेटिव्ह होणार. S2 पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, हा D4 फॉरवर्ड बायस होणार. D2 देखील काय होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार आहे. D1 आता रिव्हर्स बायस मध्ये जाणार आणि D3 देखील काय होणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये जाणार आणि त्याच्यामुळे करंट S2 मधून काय होणार, इथं D4 ला येणार. त्याच्यानंतर फॉरवर्ड बायस मध्ये कोण आहे, D4 मधून A ला येणार. ए मधून काय होणार आहे, बी ला जाणार. बी मधून D2 मधून काय होणार आहे, तो फायनली असा S1 ला जाणार आहे. सो इन दिस वे करंट थ्रू लोड रेझिस्टन्स ऑलवेज फ्लोज फ्रॉम ए टू बी. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, हाफ वेव्ह रेक्टिफायरचं फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये इथं इथं काय होणार आहे, फुल वेव्ह जी आहे ती रेक्टिफाय केली जाते. ओके, सो इन दिस वे AC इज कन्व्हर्टेड इन टू DC. त्याच्यामुळे आउटपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो या पद्धतीने येणार आहे.